jungle. सातारा सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशील ज्ञानदेव कदम विजयी. सांगलीसह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये धैर्यशील ज्ञानदेव कदम हे उमेदवार विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी जाहीर केले. निवडणुकीची मतमोजणी तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत सांगली येथे पार पडली. मतमोजणीचा निकाल उमेदवाराचे नाव व मिळालेली मते अनुक्रमे पुढीलप्रमाणे: धैर्यशील ज्ञानदेव कदम 593 मते, अभयसिंह खाशेराव जगताप 292 मते, किशोर हनुमंत धुमाळ 0 मते. एकूण 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 885 मते वैध ठरली तर 9 मते अवैध ठरली. विजयासाठीचा कोटा 443 मतांचा होता. तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत सांगली येथे सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. तत्पूर्वी निवडणूक निरीक्षक डॉक्टर अमित सैनी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूममध्ये सील तोडून ते खोलण्यात आले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी उपस्थितांना गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर मतपत्रिकांचा ताळमेळ व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येऊन मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणीसाठी एकूण 5 टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टेबलसाठी 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहाय्यक आणि 1 शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 2 मतमोजणी पर्यवेक्षक, 2 मतमोजणी सहाय्यक आणि 2 शिपाई कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते. याशिवाय रांग अधिकारी, हौद अधिकारी आणि टॅब्युलेशन पथकाची ही नियुक्ती करण्यात आली होती. मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पडली यासाठी नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनी मेहनत घेतली आहे.